बघा आता शिवसेनेची अवस्था उभाटाची किती वाईट झालेली आपण बघतात. एक सुद्धा माणूस त्यांचा निवडून येणार नाही. त्यांना असं वाटतं विधान परिषद म्हणजे काय, काही कामाची नाही आहे. महापालिका ठरले, एक ठिकाणी त्यांना यश आलं नाही, जिंकता आलं नाही, महापौर करता आलं नाही, ते तेच म्हणतायत काय करायचं इथे. ते तेच म्हणतायत ही काय कामाची आहे. आत्ता निवडणुका झाल्यात नगर परिषदांच्या, नगरपालिकांच्या, तिथे काय राहिलं त्यांचं. म्हणजे जे तिथे हरतायत त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं हे काही कामाचंच नाही, अशा पद्धतीने ते बोलत आहेत. पण आता लोक स्वीकारायला तयार नाही, मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही. कुठेही त्यांना आता जागा राहिलेली नाही. इथे सुद्धा 17पैकी एकही जागा त्यांची निवडून येणार नाही. आणि म्हणून मग अशी वायफाट बडबड ते करत राहत आहेत. पिंकी माळीने विदीप जाधव ज्यांना आहे विमा कंपनी आता ते म्हणाले की हे पैशावाल्याला तिकीट देत आहेत, त्यांना देत आहेत. आता मी शिवसेनेचा तुम्हाला इतिहास सांगू का. कोणाकोणाला तिकीट दिली यांनी आतापर्यंत. राज्यसभेवर कोणाला तिकीट दिलेत. एकत्रित कार्यकर्त्याला यांनी पाठवलं का आतापर्यंत. कोणालाच नाही. मी मागचा इतिहास सांगेल तुम्हाला. तुम्ही कोणाकोणाला सगळे मोठ्या मोठ्या लोकांना दिले ना. कसे दिले हे आपल्याला माहीत आहे. आपल्याला कल्पना आहे ना कोणाकोणाला तिकीट दिले यांनी आणि कसे दिले म्हणून. तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय शिकवतायत आम्हाला. राऊत साहेब तुम्ही मागचा इतिहास तपासा की आपण राज्यसभेवर कोणाकोणाला पाठवलेला आहे आणि मग आमच्याशी बोला. संजय राऊत पिंकी माळी एकत्र येण्याची तयारी चाललेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की मातोश्रीवर येऊन माफी मागावी आणि मग आम्ही एकत्र येण्याचं. चालेल त्यांनी आपल्या मित्र पक्षांना प्रयत्न करा म्हणा तुम्ही. त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या.